वेलकम बॅक टू वेदा मिनी व्लॉग. सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सकाळी लवकर उठून आंघोळ केल्यानंतर आम्ही करत होतो देवपूजा. वेदाला देवपूजा करणं आणि देवाला फुलं वाहणं खूप आवडतं. विठुरायाच्या नामात तल्लीन झालेली वेदा पाहून मन अगदी सुखावून जाते. या निरागस चेहऱ्यावर जेव्हा देवाचे रूप दिसते तेव्हा वाटते खरी भक्ती हीच, जिथे कुठल्याच प्रकारची अपेक्षा नसती आणि फक्त असतं समर्पण. वेदा किती छान प्रकारे टाळ वाजत आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. टाळ वाजून झाल्यानंतर आम्ही थोडे फोटोशूट केला आणि त्यानंतर आम्ही निघालो जवळच्या मंदिरामध्ये विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी. पंढरपूरची वारी असो किंवा जवळच्या मंदिरातील दर्शन, प्रत्येकाच्या मनात एकच ओढ असते, ती फक्त म्हणजे विठुरायाच्या चरणी मस्तक ठेवण्याची. आम्ही हैदराबादमध्ये राहतो, पण इथे एवढी गर्दी पाहून खूप प्रसन्न वाटलं की विठ्ठल फक्त महाराष्ट्रातच नसून तो सर्वत्र आहे. आणि मंदिराची सजावट खूप छान प्रकारे केली होती. जिथे आम्हाला विठ्ठल विठ्ठल हे गाणे कानी पडते तिथे आमचा डान्स सुरू होतो. वेदा किती मस्त डान्स करत आहे ते तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आम्ही दर्शन घेण्यासाठी रांगेमध्ये लागलो. येथे खूप गर्दी होती रांगेमध्ये. आणि रांगेमध्ये असताना वेदाला जेव्हा हा टिळा लावत होते, जसं आपण चंद्रभागेच्या तीरावर आंघोळ केल्यानंतर टिळा लावल्यावर जी फिलिंग येते, तीच फिलिंग आम्हाला इथे आली. आणि मंदिरामध्ये जाताना तुम्ही पाहू शकतात सर्व भाविक भक्त किती मस्त प्रमाणे हे टिळा लावून घेतात. वेदाला इथे तिचे फ्रेंड भेटले, जे की विठ्ठल विठ्ठल या गाण्यावर डान्स करत होते आणि वेदाला पण या गाण्यावर डान्स करायला खूप आवडते. मंदिरात जाताना तुम्ही पाहू शकतात की जसं विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये पंढरपूरमध्ये गर्दी असते, त्याचप्रमाणे इथे हैदराबादमध्ये पण गर्दी आहे. आणि आज एवढं जवळून दर्शन होईल असं वाटलं पण नव्हतं. पण म्हणतात ना, मनात भाव असल्यावर देव आपोआप आपल्याला सर्व गोष्टी हे करतं. मंदिरात दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघालो घरी. आजचा व्लॉग इथेच संपला. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.